तुमचा नाही बेकार माणसं आहेत तुम्ही. त्याच्यामध्ये आपण जे आठवण तुम्ही नीलच चिटके हळूहळू लोटी कोपराने ते थोर हे काय पैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झालेत. 14 लाख झाले. हे अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे मी त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन की समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. नाही दादा. हे बरोबर आहे. पहिलं वजन कशाला मग आम्हाला आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या ठीक पैकी. तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधला 58 लाखाचं शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना. ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना अहो, आपल्याला. नाही ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्यावर खऱ्याने मेहनत घेतली. ह्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कस काय याच्यात प्रवाहात येते. तुम्ही हा बघ मला काय सांगितलं त्यांनी याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला आता मग डोक्यात ताण गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. शासकीय. हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. ते का देतं काय समज खरेदी खत बैल विकला त्याच्यावर कुणबी लिहिलेले आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. 40 पुरावे केले. आणि हे पुरावे कधीचे पुरावे आहेत त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी 150 वर्षापूर्वीचे 100 जो वर्षापूर्वीचे. काही पुरावे. पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे ते साल बघा. ही आपली काय चूक झाली की तर म्हणजे प्लस माझं म्हणणं ते अजून एक काय नाही तुझं आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारसीच्या. तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा. तर तो फक्त आपण काढू. आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते 14 लाख दिल्या हं. असं त्यांचं म्हणणं आहे. इथं 14 आपलं म्हणणं आहे की ते ठीक. त्याचे 3 इंक्लूड 24-34 लाख वाटतो. ठीक. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची आणि आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही नाकारू नका. अहो, साहेब त्याने मुदतवाढ दिली आपण नागरिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. नाही त्यांनी दिलेल्या डाट्याला नाकारू नका. त्यांनी 14 लाख दिल्यात राहिलेल्या देऊन टाका. दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुने शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा काय गफलत करता येईल तेवढी करा. नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विखे पाटील साहेब. शांततेचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेचा अर्थ मला मला काय चांगला म्हणायचंय? कळतो की शांततेत आपण काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्याला जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं साहेबांनी काय करू शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती हा त्यांच्याकडनं त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणते त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. हेच म्हणले तर आम्हाला अंतरवालीत येऊ तर पाठवू द्या त्यांना पाठवता नंतर येऊन म्हणलेत ती सुद्धा रेकॉर्ड जुना. दूर करायला सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, आलो करू. शिंदे साहेब आले. असं करा ते संभाजीनगरला तो पाठवता जण- ना मी संभाजीनगरला 1-2